आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। जरांगे पाटलांची तब्येत आणखी जास्त बिघडली। जरांगे पाटील यांना उपोषण स्थळावरून उतरताना भोवळ आली। आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे। मंत्री शंभूराज देसाईंचा मनोज जरांगेंना फोन। मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती। आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात बैठक। संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगेंची भेट घेणार। अंतरवाली सराटीत भेट होईल। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश आहेत। तर आज जरांगेंच्या समर्थनार्थ आज नांदेड बंद। सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर जिल्हा बंदची हाक। मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध। आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक। आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11:30 वाजता बैठक। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती असेल। शरद पवारांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकारी भवनला भेट दिली। पतसंस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला।